आयुष्याच्या अखेरच्या वळणावर माणसाला एखादं आपुलकीचं नातं हवं असतं, ज्याच्यात तो विसावा घेईल. पण जेव्हा आपलं कोणी उरत नाही तेव्हा माणूस एकटेपणाची सवय लावून घेतो. शरीर शांत राहतं, मन मात्र नेहमी कोणाच्या तरी आठवणींमध्ये ओलं होऊन जातं. हीच स्थिती असते वृद्धाश्रमात राहणाऱ्या अनेक आईवडिलांची. कधी काळी आपल्या लेकरांना उराशी कवटाळणारे, तापाने थरथर कापणाऱ्या पोरांसाठी रात्रंरात्र जागणारे, शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांच्या पाठीवर थाप देणारे, ते हेच आईबाप आज त्याच मुलाकडून ते नकोसे झाले आहेत. कारण आम्हाला वेळ नाही, जबाबदाऱ्या खूप आहेत. पण ह्या जबाबदाऱ्यांमध्ये आपण आईवडिलांचं खरं प्रेम, माया आणि त्यांची आपुलकी विसरत चाललोय. आणि हेच हरवलेलं प्रेम पुन्हा आयुष्यात कधीच मिळत नाही. वृद्धाश्रमात खिडकीत बसलेली ती वृद्ध आई, जी दररोज आपल्या मुलाच्या पावलांकडे वाट पाहत असते, तिचं हसू साजरं वाटतं, पण डोळ्यात न दिसणारी वेदना खोलवर जखमा करते. काही जण तर इतके खंबीर होतात की मुलांचं नाव देखील घेत नाही. मनात मात्र त्याच नावाची आठवण श्वासासारखी जगत असते. हे किती क्रूर आहे ना. जन्मदात्या आईवडिलांना सुविधाच्या नावाखाली वृद्धाश्रमात ठेवून आपण मनाला फसवतो. तिथे त्यांची चांगली सोय आहे, पण त्यांना तिथे 1000 जरी सोयी मिळाल्या ना तरी त्या अपूर्ण आहेत. कारण त्यांना हवं असतं आपलं असणं. वृद्धाश्रम म्हणजे फक्त निवारा नाही, तो आठवणींनी भरलेला कोपरा आहे. जिथे दररोज कोणीतरी घर आठवत राहतं, तिथं दररोज कोणीतरी ओठांवर हास्य ठेवून डोळ्यात ओल ठेवून जगत असतं, फक्त एवढ्यासाठी की कधीतरी पुन्हा आपल्या पोराला पाहता येईल, त्याला एकदा कडकडीत मिठी मारता येईल. आपण दिवाळी, वाढदिवस, सण उत्सव मोठ्या थाटात माटात साजरा करत असतो, पण त्या आनंदात आईवडिलांचा सहभाग नसेल तर तो आनंद काय कामाचा. वृद्धाश्रमात साजरे होणारे सण ते हसत असले तरी मनात खोल जखमा घेऊन साजरे होतात. कित्येक वृद्ध असेही असतात ज्यांनी आजवर आपल्या नातवंडाचं तोंड देखील पाहिलेलं नसतं. ही फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक आणि सामाजिक ताटात आहे, रोज त्यांच्या मनाला पोखरत आहे. वृद्धाश्रमातील प्रत्येक चेहरा काही ना काही सांगत असतो, फक्त आपल्याला ऐकायची तयारी हवी. आपण आज जे करत आहोत त्याचा परिणाम उद्याच्या आपल्या वृद्धत्वावर होणार आहे. आज आपण जर आपल्या आईवडिलांना बाजूला ठेवत असू तर उद्या आपली पुढची पिढी आपल्याशी कशी वागेल याचं देखील भान आपण ठेवलं पाहिजे. आईवडिलांसाठी घर म्हणजे फक्त भिंती नाहीत, तर ते एक सुरक्षित आपुलकीचं आश्रय असतं. आपण जर त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर त्यांचं घरपण काढून घेतलं तर आपण माणूस म्हणून फार मोठं नुकसान करत आहोत. वेळ द्या, प्रेम द्या, नातं जपा. कारण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन बघा, आईवडिलांनी इतकी निस्वार्थ माया दुसरी कुठेसुद्धा मिळणार नाही. धिक्कार आहे अशा पिढीला जी आईवडिलांचं ओझं मानते. पण लक्षात ठेवा, आज तुम्ही काय पेरत आहात तेच उद्या उगवणार. धन्यवाद. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ शेअर जरूर करा.